आज मी मुलांसाठी मस्त करंज्या बनवल्या आणि हा स्पेशल मोदक माझ्या गणपती बाप्पासाठी. संकष्ट चतुर्थी आहे ना आज आणि माझ्या चॅलेंजचा 5वा दिवस. सो हाय एव्हरीवन, मी दीपाली स्वागत करते तुमचं आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये. आज मी मुलांसाठी करंज्या बनवल्या होत्या. घरात काहीच खायला नसलं ना की मुलं खूपच येड्यावानी करतात, तो म्हणून मी म्हटलं चला मुलांसाठी खास करंज्या बनवाव्यात. आणि करंज्या खरंच खूप छान झाल्या होत्या. मस्त बबल्स वगैरे आले होते करंज्यांवरती. सॉफ्ट झाल्या होत्या आणि क्रंची सुद्धा झाल्या होत्या. आणि हा माझा स्पेशल मोदक गणपती बाप्पाचा खूपच क्यूट दिसत होता. संध्याकाळी म्हटलं पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पाला दाखवते. आणि इथे पहा मी इथे करंज्या करते तोपर्यंत मुलांचं मस्त असं खेळणं चालू होतं. असा टेंट हाऊस वगैरे मुलांना खरंच खूप इच्छा आहे. घरातल्या घरातच असं ब्लँकेटने घर बनवतात आणि मस्त असे खेळत बसतात. तोपर्यंत म्हटलं चला संध्याकाळचा स्वयंपाकही लवकर उरकून घ्यावा, कारण अगस्त्याच्या एक्झाम्स आहेत उद्यापासून आणि त्यासाठी म्हटलं लवकर उरकावं. पण अचानकच मिस्टर ड्युटीवरून आल्यानंतर आमचा बाहेर जाण्याचा प्लॅन ठरला आणि अगस्त्य बर्फी बैलगाडीमध्ये बसले होते आणि आम्ही फोर व्हीलरमध्ये. थोड्या वेळेनंतर इथे शॉपमध्ये थांबलो होतो. मला सॅन्डल घ्यायची होती पण मला काही आवडलेच नाहीत, त्यामुळे घेतले नाही. अचानकच प्लॅन ठरला आणि आज इथे पहा गार्डन मध्ये आलो. खूप सुंदर गार्डन होतं आणि मोठा ब्लॉग होतोय, त्यामुळे मी इथेच एंड करते. ह्याच्या संदर्भाचा पार्ट 2 तुमच्यासोबत लवकरच शेअर करते. तोपर्यंत हा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय.